गुड इव्हनिंग टू ऑल. माझा आवाज येतोय सर्वांना? Is my screen is visible to all? Okay. So we will start. What we have learned before: cuboid, cube, cylinder, cone, right? तर आपण क्युबॉइड मध्ये काय पाहिलं होतं? लेंथ, ब्रेथ, हाईट. क्युबॉइड कशाने बनतो? रेक्टँगलने, राईट? तर त्याचा एरिया ऑफ व्हर्टिकल सर्फेसेस ऑफ अ क्युबॉइड. मग आपण हे सांगितलं होतं काय असतं ते 2 इंटू एल प्लस बी इंटू एच. मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. हे 4 सर्फेसेस असतात. म्हणजे वरचा आणि खालचं सोडून जे बाकीचे असतात त्यांना आपण म्हणतो व्हर्टिकल सर्फेसेस, राईट? सेकंड आहे टोटल सर्फेस एरिया. पूर्ण टोटल सर्फेस एरिया काय असतो? 2 इंटू एल बी प्लस बी एच प्लस एल एच. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड एल इंटू बी इंटू एच. क्यूबचं काय असतं? 6L square. Area of vertical surface is 4L square. Volume of a cube L cube. सिलेंडर. सिलेंडरचं काय पाहिलं आपण? कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. नंतर काय पाहिलं आपण? कोन. एम आय ऑडिबल? येतोय ना प्रॉपर आवाज सर्वांना? येस कादंबरी, दिस चॅप्टर इज ओव्हर. ओनली लास्ट पॉइंट वॉज रिमेन, स्पियर, राईट? स्पियर राहिला होता आपला फक्त, तर तेच घ्यायचे आणि त्याचे प्रॉब्लेम्स घ्यायचे. कोणपर्यंत घेतलं होतं ना मी? ओके. तर काय कोन मध्ये काय असतं? लेंथ आणि कोणती स्लॅन्ट हाईट म्हणजे ही एल म्हणजे स्लॅन्ट हाईट, एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट आणि आर म्हणजे बेस ऑफ रेडियस, राईट? सरफेस एरिया ऑफ कोन पाहिला आपण, इथे दिलंय. हे बघा, पाय आर एल, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन, राईट? Total surface area pi r into L plus r. And volume of a cone is 3 times 1 upon 3 times volume of cylinder. Right? जर आपण 3 टाइम्स जर आपण कोन हा सिलेंडर मध्ये टाकला 3 वेळेस, तेव्हा तो सिलेंडर काय होतो? फुल होतो. म्हणून त्यांनी काय म्हटलंय? व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतो? 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर एच. 3 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ओके. एरिया ऑफ बेस दिलाय पाय आर स्क्वेअर. इथे फॉर्म्युलेत हे पण आपण बघितलं होतं, राईट? एक्झाम्पल्स तुम्ही हे सॉल्व्ह केले का? मी इथं 2-3 घेतले होते मागच्या वेळेस, होमवर्कला दिले होते. नाव वी विल गोइंग टू लर्न सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. ओके. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर म्हणजे काय? की आता हा स्पियर, स्पियर म्हणजे कसा असतो? बॉल, राईट? बॉल असतो. आता सर्कल म्हणजे 2D असतो आपला. सर्कल काय असतो? 2D. आणि स्पियर म्हणजे बॉल. बॉल कसा असतो? 3D. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर काय असतो? 4 पाय आर स्क्वेअर. पूर्ण सरफेस एरिया काय असतो? 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ अ हॉलो हेमिस्पियर. हे बघा, याचा अर्थ काय? की हॉलो हेमिस्पियर म्हणजे काय? की आपला जो स्पियर आहे तो मधून काय? पोकळ आहे. हे बघा, आता हा स्पियर आहे समजा असं, आणि मध्ये काय? काहीच नाही. व्हॉल्यूम मध्ये वस्तू वगैरे काही नाही. होलोस्पियर म्हणजे काय? एम्प्टी स्पियर. ओके, त्याला होलोस्पियर म्हणता. आता हेमिस्पियर म्हणजे काय? आता हा बघा, हा 2 पार्ट्स केलेत आपण. हा पूर्ण सरफेस एरिया काय असतो? 4 पाय आर स्क्वेअर. काय असतो पूर्ण आपला पूर्ण स्पियरचा सरफेस एरिया? 4 पाय आर स्क्वेअर. मग हाफ काय झाला? 2 पाय आर स्क्वेअर
आणि इकडे काय झाला 2πr². हेमिस्फिअर म्हणजे हाफ. हे बघा हाफ पार्ट. कळतंय का? कळतंय का सर्वांना? मग इथं काय झालंय, त्यांनी काय विचारलंय, सरफेस एरिया ऑफ अ हॉलो हेमिस्फिअर 2πr². नंतर काय विचारलंय, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर. हे हाफ पार्ट आहे ओके स्पिअरचा. हे मध्ये काय आहे, मध्ये काय आहे, एम्प्टी स्पेस आहे ओके. हे सॉलिड सरफेस आहे, एवढं काय आहे सॉलिड. मग त्यांनी काय विचारलंय आता आपल्याला, की टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर. मग याचा टोटल सरफेस एरिया काय असेल, आपण इथे काय पाहिलं, फक्त 2πr² बघितला, हाफ पार्ट वरून, राईट. फक्त हाफ पार्ट होता हा वरचा, तो काय होता 2πr². पण आता त्यांनी काय विचारलंय, की टोटल सरफेस एरिया ऑफ फक्त म्हणजे एरिया नाही, हा फक्त हा बाहेर एरिया नाही ऍड होणार, हा सुद्धा एरिया ऍड होईल ओके. म्हणजे आता कसं राहील, हे बघा इथं सेंटर आहे, हा काय आहे आर, आणि इथून तर इथपर्यंत हा काय आहे, हा या सेकंड याचा आहे, ही फर्स्ट लेअर आणि ही काय आहे सेकंड लेअर ओके. कळतंय का? आपल्याला इथला पण एरिया काढायचा आहे, मग त्याला म्हणतात टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर ओके. मग याचा सॉलिड हेमिस्फिअरचा पूर्ण सरफेस एरिया काय असतो 2πr². 2πr² म्हणजे कोणता, हा जो बाहेरचा आहे, हा बघा, हा हा काय आहे 2πr². आणि आपण जे मधलं हे काढतो, हे बघा इथपर्यंत सुद्धा हे काय असेल, मधलं सुद्धा त्यांनी ऍड केलंय ओके. मग 2πr² + πr² इज इक्वल टू 3πr². याला म्हणतात टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फिअर. कळलं का हे? कळलं? कळतंय का? ओके. सरफेस एरिया ऑफ होलोस हेमिस्फिअर मध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये फक्त विचारलंय की वरचा पार्ट, आता हा टोटल 4πr² तो बाहेरचा पार्ट ओके, ओनली बाहेरचा पार्ट. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर म्हणजे काय, की सरफेस हा हेमिस्फिअरचा पण, हा बाहेरचा पण, आणि आतला आपण जे काढतो, राईट, 2 लेअर असतात मध्ये. आता तुम्ही इथं काय असेल बरं, ही इथून ते इथपर्यंत, समजा तर स्टील धरून घ्या तुम्ही, एखादा स्टीलचा बॉल आहे ओके, त्याच्यामध्ये रिकाम आहे, पण इथपर्यंत ते स्टील आहे, राईट, त्याची थिकनेस, स्टीलची थिकनेस ओके. मग इथून तर इथपर्यंत हा वेग, हा आर, आणि हा एक आर, हा मधला सर्कलचा आर, आणि हा बाहेरच्या सर्कलचा आर. मग हे टोटल आपण जेव्हा काउंट करतो तेव्हा काय येतं 3πr². ओके. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहेत, एक्झाम्पल्स. फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर हॅव्हिंग रेडियस 7 सेंटीमीटर. त्यांनी काय म्हटलंय इथे, की सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर, त्यांनी सरफेस एरियाचा आपल्याला
स्क्वेअर. मग आपण हे सर्व काउंट केल्यावर आपल्याला सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर काय भेटतो? 616 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. सेकंड एक्झाम्पल पण तसंच आहे. तिथे पण आपल्याला नाही, इथे आपल्याला काय दिलंय? फाइंड द रेडियस ऑफ अ स्पिअर. इथे काय सांगितलं होतं? फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर. आपल्याला रेडियस फाइंड आउट करायला लावलाय. मग आपण काय म्हणणार? ऑलरेडी आपल्याला सरफेस एरिया काय दिलाय. मग सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर काय येतो? 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर काय आपल्याला 1256 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू, इथे फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग 4 इंटू 3.14 इंटू आर स्क्वेअर. मग आर स्क्वेअर इथं 4 इंटू 3.14 काय येईल? इकडं डिवाइडला येईल, राईट. मग आर काय भेटलं तुम्हाला? 10. आता इथे काय म्हटलंय त्यांनी की आता आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. कशाचा? स्पिअरचा. मग काय घ्यायचं? त्यांनी काय सांगितलं की एक कोन घ्यायचा, त्याचा रेडियस आणि जो हा स्पिअरचा हाफ पार्ट आहे, हा बघा, हा स्पिअरचा काय आहे? हाफ पार्ट. आणि मग तिथे काय सांगितलं की एक होलो स्पिअर घ्यायचा, त्याच्यामध्ये किती कोनचं माप टाकलं की हे फुल होईल, हे स्पिअर काय होईल? फुल होईल. मग त्यांनी काय म्हटलंय? 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर. म्हणजे 2 टाइम्स तुम्ही जर ह्या कोनचं मेजरमेंट याच्यात टाकलं, ओके, हे स्पिअर फुल होण्यासाठी तुम्हाला काय लागेल? 2 कोनचं माप लागेल, राईट. 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर. हेमिस्पिअर म्हणजे काय? हाफ. मग व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर काय येईल? 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतो आपला? 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. आपण मागे घेतलाय. व्हॉल्यूम ऑफ कोन काय आहे? 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू 2 इंटू 1/3. एच काय आता इथे बघा, हा बघा इथं काय, ह्या स्पिअरचा तो काय आहे? रेडियस. इथे जो एच दिलाय, कोन मध्ये जो एच दिलाय, तो स्पिअर मध्ये काय आहे? त्याचा रेडियस. कळतंय का? हा स्पिअर आहे खालचा, त्याचा हा काय आहे? रेडियस. ओके. मग त्यांनी एचच्या जागेवर काय पुट केलं? आर. मग फॉर्म्युला काय तयार झाला? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअरचा फॉर्म्युला काय तयार झाला? 2/3 पाय आर क्यूब. ओके, 2/3 पाय आर क्यूब. आणि आता हे कशाचं होतं? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काय आहे? 2 इंटू, हे बघा, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर म्हणजे काय? की स्पिअरचा हाफ पार्ट. आता हाफ पार्टची आपल्याला व्हॉल्यूम माहिती आहे. मग आता आपल्याला पूर्ण स्पिअरचं काढायचंय. मग काय करणार आपण? 2 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर. कळतंय का? कळतंय सर्वांना? आवाज नाही येते का? आवाज येतोय? ओके. हे कळलं का? त्यांनी कसा व्हॉल्यूम काढला? आधी व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर काढला. हेमिस्पिअर म्हणजे काय? स्पिअरचा हाफ पार्ट. ओके. 2 इंटू व्हॉल्यूम ऑफ कोन केला, म्हणजे 2 टाइम्स जेव्हा आपण ह्या कोनचं माप याच्यात टाकू तेव्हा हा स्पिअर काय होईल? फुल होईल, फिल होईल पूर्ण, राईट. मग काय आला त्याचा? 2/3 पाय आर क्यूब. आता व्हॉल्यूम ऑफ स्पिअर म्हणजे काय? 2 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पिअर. तो काय येतो? 4/3 पाय आर क्यूब. मग आता एक्झाम्पल्स त्याच्यावरती. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर हॅव्हिंग रेडियस 21 सेंटीमीटर. आता इथे काय म्हटलंय त्यांनी? व्हॉल्यूम फाइंड आउट करा. तुम्हाला रेडियस काय दिली आहे? 21 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काय आहे? 4/3 पाय आर क्यूब. फक्त व्हॅल्यूज पुट आउट करायची. इथे पाय काय दिलाय तुम्हाला? 22/7. ओके, पाय काय दिलाय तुम्हाला इथे? 22/7. मग व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4/3 इंटू 22/7 इंटू 21 चा क्यूब. 4/3. मग हे सर्व आपण कॅल्क्युलेट केल्यावर काय येते आपली व्हॉल्यूम ऑफ स्पिअर? 38,808 क्युबिक सेंटीमीटर. आता इथे काय करायला लावलंय त्यांनी? व्हॉल्यूम दिलाय, काय फाइंड आउट करायला लावलंय? रेडियस. कळतंय का सर्वांना मी काय सांगते? समजतंय?
Find the radius of a sphere whose volume is 1,13,040 क्युबिक सेंटीमीटर. पाय काय दिलाय तुम्हाला 3.14. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर ऑलरेडी दिलाय, तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचे? रेडियस. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियर इथं त्याची व्हॅल्यू पुट आउट केली. इथे 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आर क्यूब. मग फक्त इकडच्या व्हॅल्यू इकडे घेऊन जायच्यात आणि आर क्यूबची व्हॅल्यू काय करायची? फाइंड आउट करायची. ती काय येते? 30 सेंटीमीटर. आता इथे सांगितलंय की फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया इज 314 स्क्वेअर सेंटीमीटर. 314 स्क्वेअर सेंटीमीटर. पाय काय दिलाय तुम्हाला? 3.14. आता इथे काय म्हटलंय की फाइंड आउट व्हॉल्यूम ऑफ स्पियर. सरफेस एरिया तुम्हाला दिलाय, त्याच्यावरनं तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय. मग सरफेस एरिया ऑफ अ स्पियर काय आहे? 4πr². मग आता इथे बघा, तुम्हाला व्हॉल्यूम 4/3 πr³ आहे, राईट? पण तुम्हाला पायची व्हॅल्यू माहिती आहे, पण आरची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही माहित, बरोबर? पण तुम्हाला इथे एरिया दिलाय, सरफेस एरिया दिलाय ना, त्याच्यावरून तुम्ही आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्या आरची व्हॅल्यू तुम्ही या व्हॉल्यूम ऑफ स्पियरच्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायची? पुट करायची, राईट? मग तो आर आधी इथे फाइंड आउट करून घ्यायचा. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर तुम्हाला काय दिलाय? ऑलरेडी दिलाय, राईट? त्याच्यावरनं तुम्हाला आर फाइंड आउट करायचा. तो आर तुम्ही व्हॉल्यूम ऑफ स्पियर मध्ये पुट करायचा आणि तुम्हाला काय भेटतं? त्याची व्हॅल्यू काय येते? 523.33 क्युबिक सेंटीमीटर. कळलं इथपर्यंत सर्वांना? कळलं का इथपर्यंत काय घेतलं मी? ओके, तर आता आपण एक्झाम्पल्स घेऊ. आधी फॉर्म्युले लक्षात ठेवा. काय काय फॉर्म्युले आहेत इथे? मला आता सांगा कोणीतरी, सरफेस एरिया ऑफ होलो हेमिस्फियर काय आहे? सरफेस एरिया ऑफ होलो हेमिस्फियर. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, त्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येणार. कोण सांगतं काय आहे? सरफेस एरिया ऑफ अ स्पियर काय आहे? 4πr². सरफेस एरिया ऑफ अ हॉलो हेमिस्फियर काय आहे? 2πr². हाफ करायचं फक्त, राईट? टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फियर 3πr². काय आहे? 3πr². नेक्स्ट, volume. Volume of hemisphere is 2/3 πr³ and volume of a sphere is 4/3 πr³. Now first example, practice set 9.3. First example, find the surface areas and volume of sphere of the following radii. आता तुम्हाला इथे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर फाइंड आउट करायला लावले. फोर सेंटीमीटर दिलाय, राईट? सरफेस एरिया is equal to 4πr². पायची व्हॅल्यू काय दिली तिथे? 3.14. 3.14. आर काय आहे आपला? 4. 4चा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. 4 इंटू 3.14 इंटू 16.
त्याची व्हॅल्यू काय येते आपली 260 टोटल व्हॅल्यूज तिघींचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपली व्हॅल्यू येते 267.9466 क्यूबिक सॉरी एरिया आहे ना तो सेंटीमीटर असेल तर आपल्याला सेंटीमीटरच लिहावं लागेल इथे स्क्वेअर सेंटीमीटर सरफेस एरिया. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला लावलंय व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. सांगा बरं काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा काय फॉर्म्युला आहे सांगा पटकन व्हॉल्यूम ऑफ स्पियर व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 pi r cube 4/3 into 3 by 3.14 4चा काय करायचा आहे क्यूब घ्यायचा आहे 4/3 into 3.14 into 64 इथे आपली व्हॅल्यू चुकली ना कोणाला लक्ष नव्हतं का इथे काय होती इथे व्हॅल्यू कोणी केली की कॅल्क्युलेट कोणीच सांगितलं नाही की इथं मॅम व्हॅल्यू चुकली का काय कोणी कॅल्क्युलेशन्स केले का नाही 200 येते राईट 200.96 लक्ष आहे का नाही तुमचं इथे काय येते 267.9466 cc व्हॉल्यूम ऑफ स्पियर अँड सरफेस एरिया. आता सेकंड फाइंड आउट करा बरं कोणी सेकंड सांगा आता मला तुम्ही सॉल्व्ह करा आणि सांगा डायरेक्ट आन्सर बघून नाही सांगायचं मागे आन्सर्स आहेत डायरेक्ट आन्सर बघून नाही सांगायचं सॉल्व्ह करायचं मला माहिती आहे की मागे आन्सर्स आहेत असं सॉल्व्ह करायचं सेकंड सांगा रेडियस जर 9 सेंटीमीटर असेल तर सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असेल कळलंय ना पण कसं सॉल्व्ह करायचे कळलंय ना सेकंड एक्झाम्पल घ्यायची गरज आहे का परत एकदा एक्सप्लेन करू का हे 9 सेकंड वन 9 सेंटीमीटरचं कळलंय का सर्वांना ओके मग आपण आता सेकंड एक्झाम्पल घेऊ If the radius of a solid hemisphere is 5 cm, then find its curved surface area and total surface area. मला आता सांगा की कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असेल बरं या क्वेश्चन मध्ये
इफ द नीट क्वेश्चन वाचा. इफ द रेडियस ऑफ अ सॉलिड हेमिस्फियर इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. या क्वेश्चन मध्ये आपण काय फॉर्म्युला यूज करू? सेकंड क्वेश्चन मध्ये झालंय ना तुमचं हे आधी पण? पटकन सांगायचंय. सेकंड एक्झाम्पल काय येईल बरं कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला? काय यूज करणार तुम्ही? सांगा पटकन. इफ द रेडियस ऑफ सॉलिड हेमिस्फिअर, आता ह्या जागेवर आपल्याला सरफेस एरिया कोणता वापरायचा आहे, कोणता फॉर्म्युला यूज करणार आहेत, आता आपण बघितले ना. इथे आपण हेमिस्फिअर साठी यूज करणार आहेत. स्पिअरचा सरफेस एरिया नाही घ्यायचा, 4πr² नाही यूज करायचा. इथे काय यूज करणार तुम्ही? हेमिस्फिअरचा म्हणजे 2πr². कळलं का? हे बघा आधी आपण फॉर्म्युला स्टार्टिंगला हे बघा, सरफेस एरिया ऑफ हॉलो हेमिस्फिअर. हेमिस्फिअर आलं म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा. टोटल सरफेस, हेमिस्फिअरचा टोटल सरफेस विचारलं तर हा यूज करायचा. स्पिअर विचारलेलं नाहीये तिथे, तुम्हाला काय म्हटलंय? हेमिस्फिअर. कळलं का आता काय यूज करायचंय? सरफेस एरिया 2πr² यूज करायचा आणि टोटल सरफेस एरिया काय यूज करायचा? काय यूज करणार सांगा? टोटल सरफेस एरिया. पटकन उत्तर द्यायचे, रिस्पॉन्स देत जा. टोटल सरफेस एरिया काय यूज करणार? थ्री पायर स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया काय आहे? 3πr². आत्ताच बघितला ना हेमिस्फिअरचा. आवाज येतोय का सर्वांना माझा? राईट वेदांत, आवाज येतोय ना? तर तिथे आपल्याला विचारलंय की हेमिस्फिअरचा तुम्ही सांगा. रेडियस काय दिलाय तुम्हाला? ऑलरेडी दिलाय 5 सेंटीमीटर. रेडियस काय दिलाय? 5 सेंटीमीटर. पाय दिलाय 3.14. कर्व सरफेस एरिया. कर्व सर इज इक्वल टू 2πr². कशाचे? हेमिस्फिअरचे. राईट. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? हेमिस्फिअर. पाय काय आहे तुमचा? 3.14. 3.14 आणि आर काय आहे? 5. 25 into 3 point is equal to 157. रेडियस ज्या युनिट मध्ये दिलंय त्याच युनिट मध्ये लिहायचं. सेंटीमीटर आहे ना इथे, मग इथे काय येणार तुम्ही? स्क्वेअर सेंटीमीटर. आता करायला लावले. नेक्स्ट टोटल सरफेस एरिया. हे टोटल सरफेस एरिया. थ्री पायर स्क्वेअर. 3.14 into
आन्सर काय तो 200.5 स्क्वेअर सेंटीमीटर. हे तुमचे हेमिस्फिअर साठी काढले राईट. क्वेश्चन नीट वाचायचा. इथे तुम्हाला हेमिस्फिअर म्हटलंय का स्पिअर म्हटलंय ते लक्ष द्यायचं. तुम्ही कर सरफेस म्हटलंय तुम्ही 4 पाय स्क्वेअर यूज करणार. आधी बघायचं काय दिलंय त्यांनी हेमिस्फिअर. आता थर्ड वन तुम्ही सांगा बरं सॉल्व्ह करून. कळलं तुम्हाला? सेकंड एक्झाम्पल कळलं? सर्वांना सेकंड एक्झाम्पल कळलं का? ओके. तुम्हाला सॉल्व्ह करणार का? सॉल्व्ह करणार काय करायचंय मला तेवढं सांगा फक्त. फाइंड आउट करायचंय काय करणार वे सांगा मला. सॉल्व्ह करायचा वे. फाइंड इफ द सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज 2826 सेंटीमीटर देन फाइंड इट्स व्हॉल्यूम. तुम्हाला जर सरफेस एरिया दिलाय स्पियरचा तर तुम्ही व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करणार त्याच्यावरून सांगा बरं. सॉल्व्ह करून देऊ का? कोणाला कळलं नाही असं आहे का? थर्ड क्वेश्चन कसा करायचा आहे सॉल्व्ह करतंय का? हो का नाही? मी काय शिक्षा देणार आहे का? रिस्पॉन्स द्या. कसं सॉल्व्ह करणार बरं थर्ड क्वेश्चन? सरफेस एरिया दिलाय व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करणार? ओके सांगते मी थांबेदान. हे बघा काय करायचं इथे. हे एक्झाम्पल कळलं सगळ्यांना? सेकंड वालं लिहिलं का? रफ करते मग मी. आपल्याला सरफेस एरिया काय सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. आता इथे लक्ष द्या स्पियर म्हटलंय हेमिस्पियर नाही म्हटलंय. काय म्हटलंय? स्पियर. इथे लक्ष द्यायचं. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. सरफेस एरिया ऑफ स्पियर काय असतं? 4 पाय स्क्वेअर राईट. आता सरफेस आणि व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर काय दिलंय त्यांनी? व्हॉल्यूम ऑफ स्पियर फाइंड आउट करायला लावले राईट. व्हॉल्यूम ऑफ स्पियर फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय क्यूब. 4/3 काय असतं? पाय क्यूब. आता मला इथे सांगा की सरफेस ऑफ एरिया आपल्याला काय दिलाय ऑलरेडी इथे 2826 राईट. 2826. आपल्याला व्हॉल्यूम साठी काय लागणार आहे बरं? व्हॅल्यू कशाची काढावी लागणार? आता बघा पाईची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला कोणती व्हॅल्यू काढावी लागणार सरफेस एरियावरून? याच्यावरून कोणती व्हॅल्यू काढायची सांगा पटकन. का बरं आपण इथून काय काढणार बरं? रेडियस काढणार राईट आयुष. काय काढणार आपण? रेडियस. आपल्याला पाय दिलाय का ऑलरेडी? आपल्याला काय दिलाय? पाय 3.14. जिथे जो दिलाय तोच यूज करायचा. तर बघा खाली 22/7 दिलाय. इथे काय दिलाय? 3.14. 3.14. मग याच्यावरून आपण काय करणार? आर स्क्वेअर काढणार. काय येतो तो आर स्क्वेअर आपला? 225. सर्व सॉल्व्ह करायचं. 4 × 3.14 करायची. ती जी होईल ती काय करायची?
2826 is divided by that value. ओके, कळतंय का? काय येते? आर स्क्वेअर इज इक्वल टू 225. मग आर काय येईल आपला? स्क्वेअर रूट ऑफ 225. काय येते ती? 15. आपली आर ची व्हॅल्यू काय आली? 15. मग ती काय करायची? व्हॉल्यूम ऑफ स्पिअर मध्ये काय करायची? पुट करायची. ओके, इंटू 3.14. 15 चा काय घ्यायचा आहे? क्यूब. 4/3 इंटू 3.14 इंटू 3375. ही काय आहे? आपली 15 चा क्यूब. ओके, जर आपण हे सर्व सॉल्व्ह केलं तर आपली व्हॅल्यू काय येते? 1413 क्यूबिक सेंटीमीटर. कळलं आता सर्वांना? कोणाला कळलं नव्हतं? वेदांत कळलं? कसं करायचं? सरफेस एरिया ऑफ अ स्पियर ऑलरेडी दिला होता आपल्याला. काय दिला होता तो? 4πr स्क्वेअर. म्हणजे काय येतो? 2826. मग फक्त काय करायचं? सरफेस एरिया ऑफ अ स्पियर ची व्हॅल्यू ऑलरेडी दिली, ती ह्या साईडला लिहायची. इज इक्वल टू, हे दोघं व्हॅल्यू आतापर्यंत मागच्या वर्गात बघितलं असेल. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज इक्वल टू 4πr स्क्वेअर. याचीच व्हॅल्यू काय आहे? 2826. मग 4 इंटू 3.14 इंटू आर स्क्वेअर. आपल्याला आर का बरं फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूमसाठी. कारण की आपल्याला इथे आर ची व्हॅल्यू पुट करावी लागेल, राईट? त्याच्यासाठी आपल्याला आर फाइंड आउट करावा लागेल. मग आर फाइंड आउट करायचा, तो व्हॉल्यूम ऑफ स्पियर मध्ये पुट करायचा. ओके, मग ती काय भेटते आपल्याला? 14130 क्युबिक सेंटीमीटर. कळलं? येस, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल लिहिलं का सर्वांनी ते? Now fourth example. Find the surface area of a sphere if its volume is 38,808 cubic centimeter. आता इथे कसं करणार बरं सांगा? सरफेस एरिया ऑफ अ स्पियर फाइंड आउट करायचा आहे. कशावरून? व्हॉल्यूम वरून. इथे काय फाइंड आउट करणार तुम्ही आधी? इथे तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायला लावला होता, इथे तुम्हाला सरफेस एरिया फाइंड आउट करायला लावलाय. मग तुम्ही फाइंड आउट कसं करणार? काय करायचे नाही? मला दिला आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम, ओके, मी शॉर्ट मध्ये दिली व्हॉल्यूम ऑफ एक्स लिहिली. ओके, काय आहे तो? 4/3 पाय क्यूब. तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय दिला आहे? 38,800. माझा आवाज किती? आवाज येतोय? सर्वांना आवाज येतोय का आता? आवाज येतोय? ओके, तर आपण इथे काय बघत होतो की फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इट्स व्हॉल्यूम इज 38,808.
मग इथे काय करायचं, इथे ती व्हॅल्यू टाकायची. जसं आपण मागचं एक्झाम्पल घेतलं तसंच करायचंय. इथे आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची. ओके, ती काय आहे आपली 22/7. पायची व्हॅल्यू 7 इंटू आर क्यूब. आपण जर हे सर्व सॉल्व्ह केलं तर आर क्यूबची व्हॅल्यू येते आपली 9261. म्हणजेच आपला आर काय येतो 21. जसं मागचं एक्झाम्पल केलं ना आपण तसंच हे एक्झाम्पल करायचंय. ओके, कळतंय का? जसं मागचं एक्झाम्पल केलं ना तशाच प्रकारे करायचंय. आता काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, सरफेस. तो कसा करणार, 4 तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटलीये, मग 4 इंटू 3.14 इंटू 21 स्क्वेअर. 21 चा स्क्वेअर घ्यायचा. मग काय व्हॅल्यू येते त्याची 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. सेम. फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला फाइंड आउट करायला काय विचारलंय, सरफेस. मग सरफेस मध्ये जर तुम्हाला पायची व्हॅल्यू माहिती, मग तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, आर. मग तुम्ही आर कुठून फाइंड आउट करणार, व्हॉल्यूम कडून. राईट, व्हॉल्यूम ऑफ स्पिअर मधून तुम्ही आर फाइंड आउट करणार. ती काय करायची, आर ची व्हॅल्यू सरफेस मध्ये पुट करायची. क्लिअर? सर्वांना कळलंय ना? क्लिअर? ओके, सर्व असेच एक्झाम्पल. 5th एक्झाम्पल करणार तुम्ही, होमवर्कला देऊ. 5th example, volume of hemisphere is this, then find its diameter. Okay, नेक्स्ट आपण प्रॉब्लेम सेट 9 चा फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. ओके, 5th एक्झाम्पल होमवर्कला आहे. होमवर्क करून ते नाही जमलं तर मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला. ओके, करता येईल ना? आता फर्स्ट एक्झाम्पल, if a diameter of road roller is 0.9 meter and its length is 1.4 meter, how much area of a field will be pressed in its 500 rotation? त्यांनी काय विचारलंय तिथे की इफ द डायमीटर ऑफ अ रोड रोलर इज 0.9 मीटर. ओके, रोड सिलेंड्रिकल असेल. हे लक्षात ठेवायचे. आता हे तुमचा प्रॉब्लेम सेट फक्त स्पिअर साठी नाहीये, ते सर्व युज करायचे. तुम्ही आतापर्यंत जे पण शिकलेत ते सर्व त्याच्यात युज करायचे. तुमचा कसा राहील रोड रोलर, असा असेल ना, सिलेंडर शेप. कळतंय का? हे काय असेल, ओपन असेल. राईट, याचा काही आपल्याला यूज नाही. म्हणजे तुम्ही काय यूज करणार इथे, कर्व सरफेस एरिया. काय यूज करणार, कर्व्ड सरफेस एरिया. तुम्हाला मागच्या वेळेस मी शिकवलं होतं ना, कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया याच्यात फरक आहे. टोटल सरफेस एरिया मध्ये हे पण काउंट होतं, कर्व सरफेस एरिया मध्ये फक्त कर्व काउंट होतो. राईट, तर रोड रोलर साठी पहिले आपल्याला लक्षात घ्यायचंय की कोणता यूज करायचे, म्हणजे कोण यूज करायचं, क्यूबॉइड यूज करायचं की स्पियर. याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात आलं, रोड रोलर वरून तो काय आहे, सिलेंड्रिकल शेप. कळलं, काय यूज करायचं, सिलेंड्रिकल शेप. मग त्याचं काय दिलंय तुम्हाला इथे, डायामीटर काय आहे 0.9 मीटर. मग सर्वात पहिले तुम्ही काय करायचं, फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. ओके, काय लक्षात घ्यायचा, फॉर्म्युला. आता कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला कोण सांगेल, सिलेंडरचा. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे सिलेंडरचा, काय आहे, 2 पाय r
एच, राईट. काय आहे 2 पाय आर एच. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर एच. ओके. मग काय सांगितलंय त्यांनी, डायमीटर 0.9 मीटर. मग आपल्याला इथे डायमीटर लागणार आहे का? नाही, आपल्याला रेडियस लागणार आहे. मग तुमचा डायमीटर जर 0.9 मीटर असेल तर तुमचा रेडियस काय असेल? काय करणार तुम्ही रेडियसला? पटपट बोला, सांगा पटकन. काय करणार रेडियसला? तुम्हाला डायमीटर दिलाय, आता रेडियस काढावं लागणार, कारण तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये आर विचारलाय, डी नाही विचारलाय. मग 0.9 इज डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू व्हॉट? 0.45 मीटर. पाय दिलाय तुम्हाला? नाही. मग तुम्ही काय करायचं, इथे 22/7 यूज केलं तरी चालेल. इथे काय यूज करायचा? 22/7 इंटू आर काय भेटलं तुम्हाला? 0.45. आणि एच काय दिलाय? लेंथ म्हणजेच तुमचा काय आहे? हाईट आहे, राईट. इथे एच म्हटलंय ना. आता तुम्ही जर याला स्टँड केला म्हणजे व्हर्टिकली काढलं तर तो काय येईल? तुमचा एच येईल. पण तुम्ही आता त्याला कसं केलंय? हॉरिझॉन्टली, म्हणजे ही तुमची काय झाली? लेंथ, राईट. हाईट इज इक्वल टू लेंथ. मग आपली हाईट इज इक्वल टू लेंथ. त्यांनी लेंथ म्हटली, लेंथ काय आपली तिथे? 1.4 मीटर. मग इथं काय टाकायची? 1.4. हे सर्व कॅल्क्युलेट करायचं. कर्व सरफेस एरिया ऑफ दिस रोड रोलर काउंट. ओके. व्हॉट द व्हॅल्यू? द व्हॅल्यू इज 3.96. आवाज येतोय ना सर्वांना? कळतंय? एक्झाम्पल कळतंय मी काय सांगते ते? तुम्हाला या रोड रोलरची एरिया काढायचा आहे, कर्व सरफेस एरिया. तुम्हाला या एरियाची गरज नाहीये, टोटल सरफेस एरिया काढायची गरज नाहीये. ओके. आर यू गेटिंग माय पॉइंट? हा. मग याची व्हॅल्यू येते 3.96 स्क्वेअर मीटर. मीटर का लिहायचं? कारण की तुम्हाला सर्व गोष्टी मीटरमध्ये दिल्या आहेत. 0 बघा, डायमीटर मीटरमध्ये दिलाय, लेंथ तुमचा मीटरमध्ये आहे, तर तुम्ही इथं स्क्वेअर सेंटीमीटर नाही लिहायचं, युनिट कडे लक्ष ठेवायचं. काय येईल इथे? स्क्वेअर मीटर येईल. ओके. तुम्हाला कर्व सरफेस एरिया भेटला. आता नेक्स्ट काय म्हटलंय त्यांनी की हाऊ मच एरिया ऑफ अ फील्ड विल बी प्रेस्ड इन इट्स 500 रोटेशन. तो काय म्हणतोय की 500 रोटेशन मध्ये किती एरिया कव्हर करेल? मग तुम्ही काय करणार बरं? सांगा बरं आता. किती एरिया कव्हर करेल बरं? 500 रोटेशन्स त्याचे, रोड रोलरचे. आता आपण एरिया फाइंड आउट केला, बरोबर. मग तो 500 रोटेशन घेईल. काय करायचं बरं आता पुढे? आपण काय करणार इथे? एरिया, टोटल एरिया फाइंड आउट करायचा आहे. कसला? 500 रोटेशन नंतरचा. किती एरिया तो कव्हर करेल 500 रोटेशन मध्ये? काय करायचं आपण आता पुढे? कर्व सरफेस एरिया काढलाय, राईट. मग आता आपण त्यांनी काय म्हटलंय की 500 रोटेशन मध्ये किती एरिया कव्हर करेल? किती एरिया? काय करायचं? थोडस डोकं लावा. काय करायचं इथे? कर्व सरफेस एरिया आपण काढला रोड रोलरचा. हा. मग 500 रोटेशन जर केले या रोड रोलरचे, आपण काय केले? 500 रोटेशन, तर किती एरिया तो कव्हर करेल? काय करणार आपण? मल्टीप्लाय धिस एरिया इज मल्टीप्लाय बाय 500. टोटल एरिया 3.96 इंटू 500. असं का केलं आपण? तुम्हाला लक्षात येते का? आपण जर रोड रोलरचा कर्व सरफेस एरिया काढला, त्याने जर 5 रोटेशन घेतले, मग त्याचा जेवढा सरफेस एरिया आहे तेवढा तो 500 टाइम्स करेल, राईट. 1 टाइम केला तर काय येईल? 3.96, राईट. फर्स्ट पूर्ण एरिया. सेकंड टाइम करेल काय होईल? मल्टीप्लाय बाय 2. थर्ड टाइम करेल त्याच्या कर्व सरफेस एरियाला मल्टीप्लाय बाय 3. कळलं का?
कळलं कसं केलं आपण? काय करायचं, जो एरिया काढलाय, कर्व सरफेस एरिया काढलाय, त्याला मल्टिप्लाय बाय 500 करायचं. म्हणजे टोटल एरिया ऑफ फील्ड किती कव्हर होईल याच्याने? 1980 स्क्वेअर मीटर एवढं फील्ड कव्हर करेल रोड रोलर. किती? 500 राऊंड मारल्यावर. 500 राऊंड जेव्हा तो घेईल तेव्हा तो किती स्क्वेअर मीटर एरिया कव्हर करेल? 1980. कळलं? हा एक्झाम्पल कळला का? लक्षात घ्यायचं, आपण आजपर्यंत काय काय यूज केलंय त्याचा यूज करायचा आहे एक्झाम्पल्स मध्ये. ओके, आपण काय शिकलो? कर्व सरफेस. आता आपण स्वतः विचार करायचा, क्वेश्चन वाचून काय विचार करायचा की त्यांनी म्हटलंय रोड रोलर, फॉर्म्युल्यामध्ये आहे आपला रेडियस. डायामीटर दिलंय म्हणजे आपण काय काढणार? रेडियस काढणार. रेडियस काढल्यानंतर आपल्याला लेंथ म्हटली, तर लेंथ असेल सिलेंडरची, म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे, राईट? रोड रोलरचा कसा असतो? सिलेंड्रिकल शेप. म्हणजे हीच हाईट म्हणजेच आपली काय असेल बरं? लेंथ. उभं केलं त्याला जर व्हर्टिकली केलं तर तो हाईट होऊन जाईल, राईट? मी इथे त्यालाच आपण काय म्हणू? लेंथ. ती आहे आपली 1.4. मग त्यांनी काय म्हटलंय? हाऊ मच एरिया ऑफ अ फील्ड विल बी प्रेस्ड इन इट्स 500 रोटेशन. कोणाचे रोटेशन्स? रोड रोलरचे रोटेशन. या सिलेंड्रिकलच्या शेपचा जो रोड रोलर आहे याचे 500 रोटेशन. पहिले आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, राईट? त्या सिलेंड्रिकल शेपच्या रोड रोलरचा आपल्याला काय करावं लागेल? कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करावा लागेल. तो 500 टाइम्स काय होईल? रोटेट होईल. मग पहिले काय करायचं? त्याचा सरफेस एरिया काढायचा. म्हणजे तो इंटू 500 करायचं. तेवढा टोटल एरिया काय येईल? कव्हर होईल. कळलं? तेवढी फील्ड. किती फील्ड लागली मग आपल्याला इथे? 1900 स्क्वेअर मीटर एवढं रोडने काय केलंय? 500 राऊंड्स मध्ये तेवढा एरिया कव्हर केला, प्रेस केला. कळलं? कोणाला कळलं नाही एक्झाम्पल? कळलं का सर्वांना? ओके. आता तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल, हे बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून आणायचे होमवर्कला. ओके, मी नेक्स्ट टाइम तुम्हाला विचारेल काय एक्झाम्पल तुम्हाला येत नसेल. आता हे कसं आपण फर्स्ट एक्झाम्पलला आपण रोड रोलरचा लावलेला आहे. आता मला एक सांगा, सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय यूज करणार? मला ओरली सांगा, आपण ओरली आता हे करू. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय यूज करणार? एक्झाम्पल वाचा. टू मेक अन ओपन फिश टँक. फिश टँक म्हटलं म्हणजे काय येईल तुमच्या डोळ्यासमोर? कोणता शेप येईल? फिश टँक म्हटलंय. कसा असेल बरं तो? आणि तिथे तुम्हाला काय दिलंय? लेंथ, हाईट अँड ब्रेथ. हे बघा, लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ अ टँक. म्हणजे सांगा आता कोणता शेप येईल ज्याला लेंथ, हाईट आणि ब्रेथ असते? आपण आतापर्यंत शिकलोय. स्पिअर येईल का? कोन येईल? क्युबॉइड येईल, राईट आयुष? काय येईल? क्युबॉइड. असं लक्षात घ्यायचंय, एक्झाम्पल वाचल्यानंतर आपल्याला त्या शेपचं काय यायला पाहिजे, काय यूज करायचे ते लक्षात यायला पाहिजे. ओके, आता थर्ड एक्झाम्पल सांगा काय यूज करणार? ऑलरेडी तिथे तुम्हाला दिलंच आहे, कोण. ओके, करून आणणार मग आता हे एक्झाम्पल्स होमवर्कला. जे नाही जमले ते मी करून दाखवेल. ओके, सर्वांना सर्व एक्झाम्पल कळले? मी आतापर्यंत जे पण एक्झाम्पल घेतले, काही डाऊट आहे त्यांच्यात? एनी डाऊट? नो. ओके, मग तेवढं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ओके, जेवढं तुम्हाला जमेल तितकं यूज करायचं, की हा आपण स्वतःच एक माइंड यूज करायचं, की हा इथे काय लागणार आहे, कोणता शेप यूज करायचा आहे, काय काढायचं काय आपल्याला. फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला आर स्क्वेअर दिलाय आणि तुम्हाला देताना दिलाय डायमीटर, मग लक्षात ठेवायचं की आपल्याला आर लागणार आहे. मग आपण डायमीटर वरनं रेडियस काढायचा. ओके, ठीक आहे. गुड नाईट, बाय बाय. यू कॅन लिव्ह द मीटिंग.